लाडकी फॅमिली होती माझी एक मिळणार. वा 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 वा. या बुद्धिबळाच्या पोटावरची एक एक करून सगळी व्याधी निष्प्रभ करून टाकली आहे. राहिलाय तो फक्त हा अर्धा तुटलेला वजीर. एकदा तर याला उद्ध्वस्त केलं की मग माझा आत्मा शांत. आता या अक्षयला उद्ध्वस्त करायचं काम तुला दिलं आणि म्हणूनच तुला इथे उंट म्हणून पेरलंय. आता वाकड्या झाले की त्याच्याजवळ जायचं, याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, इतकं गुरफटून टाकायचं की दुसऱ्या कुठल्या बाईचा विचार त्याच्या मनातही येता कामा नये. काचायची गरज नाही राजा, कारण त्याची लग्न करायचं आणि लगेच त्याला डिवोर्स द्यायचं आणि भरपूर पोटगी मागायची त्याच्याकडून. पोटगी म्हणजे ॲल्युमिनियम. पण त्याच्याकडे काही नाहीच द्यायला, तर म्हणूनच कारण याच्याकडे देण्यासारखे पैसे काहीच नसतील आणि ॲल्युमिनियम म्हणून द्यायला पैसे नाही आहेत म्हटल्यावर आपण याच्याकडून त्याची पोटगी मागायची. नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मालविका आणि इरावती रूममध्ये असतात. तर इरावतीने आता या मुकादम फॅमिलीमधील प्रत्येकाचे फोटो भिंतीवर लावलेले असतात आणि त्या फोटोवर मात्र ती आता अगदी मार्कर पेनने अगदी डॅश ओढत असते गोल. आणि अक्षयच्या शेजारी आता ती गोल असं वर्तुळाकार गोल काढते आणि आता स्वतः इतकी खुशून गाणं गुणगुणत असते की लाडकी फॅमिली होती माझी. परंतु ह्या बुद्धिबळाच्या पटावर मात्र मी एक एक करून सर्व काही प्यादी अगदी निष्फळ करून टाकली. आणि राहिलेला आहे तो फक्त आणि फक्त हा तुटलेला एक वजीर म्हणजे अक्षय. एकदा की मी याला उद्ध्वस्त केला तर माझा आत्मा शांत होईल. तेव्हा आता मालविका खुशून हे सर्व ऐकत असते आणि मालविकाला म्हणते की हे बघ, ह्या अक्षयला उद्ध्वस्त करण्याचं काम मी तुला दिलेलं आहे, तर म्हणूनच तुला एक उंट म्हणून मी इथे प्यारलेला आहे आणि आता अगदी वाकड्यात जाऊन याच्या अगदी उंट बनून जाळ्यामध्ये याला अडकवायचं. तुझ्या जाळ्यामध्ये त्याला इतकं गुरफटून टाकायचं की दुसरं कोणत्याही बाईचा विचार त्याच्या मनामध्ये येणार नाही. तर कळले ना तुला की मी तुला जे काही सांगते. तर मालविका आता खुशून हसत असते. तेव्हा इरावती तिला म्हणते की अगं राजा, इतकं हसण्याची काही गरज नाही, कारण मी तुला सांगितले की त्याच्याशी फक्त लग्न करायचं आणि लगेच त्याला डिव्होर्स द्यायचा आणि डिव्होर्स नंतर भरपूर अशी पोटगी त्याच्याकडून मागायची आहे, इतकी म्हणजे भरपूरच. तेव्हा आता लगेच मालविका म्हणत असते की त्याच्याकडे तर देण्यासाठी काहीच नाही, तरी सुद्धा तो काय देणार आहे. त्यावर आता इरावती म्हणते की हो, म्हणूनच मी तुला हे सर्व सांगते, कारण याच्याकडे देण्यासाठी पैसे तर काहीच नसतील आणि याच्याकडे देण्यासाठी पैसे नाही याचा अर्थ असा की आपण त्याच्याकडून त्याची मुलगी मागायची, ही गोष्ट लक्ष ठेवायची. आरोहीला आपण त्याच्याकडून मागायचे आणि कोर्टामध्ये आता मात्र असं प्रूव्ह करायचं आहे की कारण याच्या मुलीला सांभाळण्यासाठी हा अगदी असमर्थ आहे आणि तो खूप नालायक आहे, म्हणून आम्ही तिचा ताबा घेत आहोत. तर त्यावर मालविका विचारते की अक्षयला सोडून आपण आरोहीला आपल्याकडे का ठेवायचं. तेव्हा लगेच इरावती म्हणते की का, कशाला, काय आणि कुठे, हे सगळे काही प्रश्न तुला खूप असतात आणि हे बघ, आता मी तुला जे काम सांगितलेलं आहे तर त्या कामामध्ये कोणतंही अगदी कन्फ्युजन यायला नकोय, म्हणून मी तुला हे सर्व अगोदर करण्यासाठी व्यवस्थित सांगते, ह्या फॅमिलीबद्दल समजावते, कारण ह्या मुकादमांना मला संपवायचं आहे. ह्या मुकादमांनी मला एकतर अगोदर खूप त्रास दिलेला आहे, तर एकदा की ती आरोही माझ्या ताब्यामध्ये आली तर हे सगळे गळून पडणार आणि सर्वात जास्त त्रास अक्षयला होईल आणि हे अख्खं मुकादम कुटुंब आहे तर ते शेवटी रस्त्यावर तर येईलच. त्यासाठी अक्षयला संपवलं पाहिजे आणि एकदा की हा उद्ध्वस्त झाला तर माझा जो सूड आहे तो सूड पूर्ण होईल. म्हणून इरावती आता अगदी हे स्वप्न बघत खूप खुश होत असते आणि तेवढ्यात तिथे सीमा येते. आता सीमा हे सर्व जेव्हा ऐकते तर सीमाला खूप असा राग येतो. सीमा लगेच आता इरावतीला धरते आणि ती तिच्या हाताला धरून तिला वळवते आणि एक सणकणी तिच्या कानामागे देते आणि सीमा आता कडक शब्दामध्ये म्हणजे इरावतीला उत्तर देते की हे बघ, माझा अक्षय काही झालं तरी तो ढासळणार नाही, कारण त्याच्यासोबत माझी रमा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझी रमा ही अक्षयची ताकद आहे, त्याची शक्ती आहे शक्ती. तर इरावती गालाला हात लावत आता हसत असते आणि तू जर त्याला ढासळण्याचा प्रयत्न केलास तर माझी रमा आहे तर ती तुला धडा शिकवेल. तेव्हा आता इरावती लगेच रमा जी काही सीमाच्या हातात बाहुली असते तर ती बाहुली हिसकावून घेते आणि आता सीमाचा जोरात हात पिळगाळत तिला बेडवर ढकलून देते आणि त्या बाहुलीला हातात घेऊन म्हणते की ही तुझी रमा आहे का. अगं, तुझी रमा तर काहीच करू शकणार नाही, कारण तुझी रमा ही इथेच आहे. तेव्हा मात्र आता लगेच सीमा अगदी खुश होते, तिचा चेहरा लगेच खुलतो आणि म्हणते की काय, माझी रमा इथेच आहे पाचगणीमध्ये आणि ती आम्हाला भेटली सुद्धा आणि ती अक्षयला सुद्धा भेटली, अक्षयबरोबर बोलली सुद्धा. परंतु अक्षयच्या मनामध्ये खूप असा राग आहे तिच्याविषयी, त्यामुळे हे बघ, अक्षय तिला अगदीही मानत नाही आणि ते दोघे एकत्र नाही येऊ शकत, कारण अक्षयच्या आयुष्यामध्ये आता ही मालविका येणार आहे तर आणि हे दोघं लग्न सुद्धा करणार आहेत. त्यामुळे रमा कधीही अक्षयच्या आयुष्यामध्ये नाही येऊ शकत. मालविका लगेच स्वतःकडे बोट दाखवत असते की मी अक्षय सोबत लग्न करणार आहे तर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, अगं जेव्हा यांचं लग्न होईल तेव्हा मात्र तुझ्या अक्षयला खूप असा त्रास देणार आहे मी, अगदी तुझ्यासारखाच अगदी मुकादम उद्ध्वस्त आणि तू सुद्धा कशी उद्ध्वस्त करून टाकली तशीच मी उद्ध्वस्त करून टाकणार आहे. तर भरपूर असं उद्ध्वस्त करून त्याला टाकणार आहे, अगदी रस्त्यावर आणून त्याची हाल मी करणार आहे. तर त्यावर आता सीमा म्हणते की नाही, तू असं नाही करू शकत, मी तुला असं नाही करून देणार आणि हे बघ, तू जर असं केले तर मी तुझा जीव घेईल. म्हणून सीमा पुन्हा इरावतीला धरते आणि इरावतीला धरून ती चांगली असडत असते. आता इरावतीची मान धरून ती इतकी जोरात दाबते आणि म्हणते की हे बघ, माझ्या अक्षयला जर हात तू लावला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, अक्षयला हात लावायचा नाही. तेव्हा मात्र आता इरावतीला इतका तिने तिचं मान म्हणजे दाबलेली असते, इरावतीला श्वास घ्यायला त्रास होत असतो. तेवढ्यात आता इरावती तिला धक्का देते आणि बेडवर लोटते आणि तेवढ्यात ही मालविका रागानेच आता इंजेक्शन घेऊन येते आणि सीमाच्या दंडाला ती इंजेक्शन देते. सीमा बिचारी खूप अगदी रडतच जोरात आई ग असं ओरडत असते. मालविका सुद्धा आता इरावती सारखीच कठीण असते. इरावती रागाने आता मालविकाला म्हणते की इला घेऊन जा. तेव्हा आता मालविका सीमाच्या हाताला धरते आणि आता ती बाहुली असते तर ती बाहुली उचलून घेते आणि त्या बाहुलीला आता इरावती म्हणत असते की हे बघ, अगं रमे, मी आता तुझ्या अक्षयला इतकं काही अगदी या रस्त्यावर तर आणेल, परंतु आता त्याचं लग्न आहे ना, ही जी मुलगी आहे त्याच्याशी मी त्याचं लग्न लावून देणार आहे.
आहे तेव्हा मात्र आर्था हे सर्व ऐकत असते. अर्थाने आता इरावतीचा पूर्णपणे प्लॅन ओळखून तिचं रूप ओळखलेलं असतं आणि आता जोरात ती बाहुली फेकून देते आणि अरे मग राजा असं म्हणून जोरजोराने हसत असते. तेव्हा आता अर्थाला हे सर्व बघितल्यानंतर एक खूप मोठा धक्काच बसतो. तेव्हा मात्र अर्थाने हे सर्व ऐकलेलं असतं की रमा ही काकी पाचगणित आहे आणि ती काकांना भेटली सुद्धा. त्यामुळे किती काही झाले तरी शेवटी मला तिच्यापर्यंत पोहोचावंच लागेल, परंतु कसं पोहोचायचं. त्यानंतर आता अर्थ विचार करते तर इकडे अक्षय आता फोनवर बोलत असतो की मला अजूनपर्यंत यादी नाही मिळाली, मी अगदी हे काम कसं करणार आहे, फोनवरच करणार आहे का. त्यानंतर आरोही धावतच तिचं ते चित्र घेऊन येते आणि म्हणते की बाबा अरे बघ ना हे माझं चित्र, तुम्हाला सांगितलं होतं ना त्यात घर काढायचं म्हणून, बघ मी घर सुद्धा काढले. आणि आता अक्षय हा म्हणजे आरोहीला म्हणजे रागवतो. तो तिला म्हणतो की हे बघ बाळा. आरोही म्हणते की अरे बघ ना बाबा, अरे किती छान चित्र आहे. तेव्हा अक्षय चिडतो. अक्षय म्हणतो की आरू मी तुला एकदा सांगितलं ना मी काम करतो, तुला कळत कसं नाही की मी काम करतो म्हणून, मी फोनवर कुणाशी तरी बोलतो हे सुद्धा तुला नाही समजत का. तर आरोही पुन्हा ओरडते. आरोही म्हणते की अरे बाबा अरे बघ ना पण. तेव्हा मात्र आता लगेच अक्षय खूप चिडलेला असतो. आरोही ऐकायला तयारच नसते की ती म्हणते की बाबा बघ, परंतु आता अक्षय रागानेच फोनवर बोलता बोलता तर चित्र फेकून देतो आणि सारखं सारखं तेच ते चित्र काढते. तुला दुसरं काहीच येत नाही का, सारखं सारखं तेच आपलं, म्हणून अक्षय ते चित्र जोरात अगदी फेकून देतो. तर आरोही बिचारी नाराज होते आणि आता ते चित्र फाटलेलं असतं. आरोही बिचारी रडते आणि परत ते चित्र अक्षयजवळ घेऊन येते आणि म्हणते की बाबा अरे तू हे काय केलंस, अरे माझं चित्र तू फाडलंस. त्यावर अक्षय रागानेच फोन ठेवतो की मी तुम्हाला नंतर फोन करतो म्हणून. आणि आता आरोही रडत असते. तर तेवढ्या तिथे अर्थ येते. अर्थ ही आरोहीला विचारते की काय झालं. तेव्हा लगेच आता आरोही रडतच म्हणते आणि आरोही रडतच म्हणते की बाबा हे बघ सगळेजण माझ्या आईचं चित्र फाडतात आणि आता तू सुद्धा हे चित्र फाडलं म्हणून ती रडत असते. त्यावर आता अर्थ ही आरोहीला समजावते. अक्षय म्हणतो की हे बघ आरू मी आता काम करतोय, मला डिस्टर्ब करू नकोस. तेव्हा आरोही रडतच ओरडते की हे बघ मला तर तुझ्याशी आता एकही शब्द नाही बोलायचा, कट्टी आहे बाबा माझी तुझ्याशी. म्हणून आरोही रडतच आता अर्थ तिला बाहेर घेऊन जाते की चल आरोही तू माझ्यासोबत चल. त्यानंतर अक्षयला वाईट वाटतं. अक्षय डोक्याला हात लावून बसतो, त्याला टेन्शन सुद्धा खूप येते. त्यानंतर आता इकडे रमा सुद्धा विचार करत बसलेली असते. आता रमाला सारखं आरोहीची आठवण येत असते. ती आता अगदी त्या चंद्राकडे बघत म्हणत असते की बहुतेक आता तुझ्याबरोबर बोलण्याची जी सवय आहे तर ती मला मोडावी लागेल, कारण आता उद्यापासून मी माझ्या नवीन आयुष्याला एक सुरुवात करणार आहे. तर त्यामुळे आता मला तुझ्याशी नाही बोलता येणार आणि तू तर माझ्या आयुष्यातील जो एकमेव धागा आहे की जो मला त्यांच्याशी जोडून ठेवतो. म्हणून तिला अक्षयची सुद्धा खूप अशी आठवण येते. उद्यापासून तू असशील परंतु मी तुझ्याकडे नाही बघणार, तुझ्याशी मी नाही बोलणार, कारण तुझ्या प्रकाशात मला त्यांचे डोळे दिसतात. म्हणजे ती चंद्राबरोबर बोलत असते आणि अक्षयची आरोहीची तिला आठवण सुद्धा येत असते. तुझ्या प्रकाशात मला त्यांचं हसू दिसतं आणि हे सर्व विसरण्यासाठी मला आता ही माझी जी कायमची सवय आहे तर ती मोडावी लागेल, कारण आता रोज रात्री झोपताना अक्षयची आठवण येते. म्हणून ती चंद्राकडे बघत असते. त्यानंतर आता इकडे अक्षयची सुद्धा ती स्थिती असते. तो सुद्धा सारखा दररोज चंद्राकडे बघत असतो आणि तो आता स्वतःला इतकं ठरवतो की मी चंद्राकडे नाही बघणार, पण तरी सुद्धा तो समोर दिसतोच आणि रमाची आठवण त्याला येत असते. तेव्हा आता तो सुद्धा स्वतःला म्हणतो की मला सुद्धा ही सवय मोडावी लागेल, कारण रमा अगदी मला तुला विसरायचं आहे. तर इकडे रमा ही अगदी चंद्राशी बघत बोलत असते की मी तुम्हाला विसरेल पण तुम्ही मला विसरू शकाल का. रमाचे डोळे अगदी भरून येतात आणि अक्षय देवधर असं ती नाव घेते आणि खूप रडत असते. त्यानंतर अक्षय सुद्धा इकडे रमाची आठवण काढत अगदी म्हणतो की तू ना ह्या चंद्रासारखी असली, म्हणजे आहे की कितीही दूर जरी असली मनाच्या अगदी प्रत्येक कोपऱ्यात कोपऱ्यात तूच आहेस. रमाला आता आपल्या आठवणी, आपल्या संसार या सगळ्याची आठवण होते. आपलं हसणं रडणं सुखदुःखात एकमेकांची साथ देणं, जे काही सगळं आपल्यात घडलेलं आहे ते सर्व तुम्हाला विसरता येईल का. रमाच्या डोळ्यातून आता हे सर्व आठवत असताना पाणी सुद्धा येत असते आणि ते हे सगळे प्रश्न आता चंद्राकडे बघत अक्षयला विचारत असते. आणि तिकडे अक्षयची सुद्धा स्थिती असते. तो सुद्धा रोज चंद्राकडे बघत रमाला विचारत असतो. त्यानंतर अक्षय इकडे मनात अगदी स्वतः चंद्राकडे बघत म्हणतो की तुझ्याशिवाय जगण्याची मी कल्पना केलीच नव्हती, पण आता तू माझ्यापासून दूर गेली. मागच्या 7 वर्षापासून मी ही सवय जगण्याची करून घेतली आहे. त्यामुळे मात्र आता पुन्हा समोर येऊन तू ही सवय माझी मोडायला लावू नकोस, पण तुला विसरणं इतकं सहज सोपं आहे का. त्यानंतर आता इकडे रमा सुद्धा तेच ठरवते की नाही तुम्ही मला नाही विसरू शकणार आणि मी सुद्धा तुमच्या आयुष्यातून इतकी सहजासहजी नाही जाऊ शकत आणि मी तुम्हाला जाऊन तर देणारच नाही. म्हणून अक्षय आणि रमा दोघांना सुद्धा आता एकमेकांची खूप अशी आठवण येत असते आणि त्या दोघांच्या मध्ये तो एक चंद्र असतो. त्यानंतर आता इकडे आरोही तर खूप रडत असते आणि म्हणते की ताई बघ ना माझं चित्र फाटलं. तेव्हा आता अर्थ विचारी म्हणजे तो विचार सुद्धा करत असते. तिला जे सत्य कळालेलं असतं आणि ती आता आरोहीच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवते. तेव्हा आता अर्थ ही आरोहीला म्हणते की आरोही तू असं रडू नकोस, हे बघ माझ्याकडे त्यासाठी एक उपाय आहे. तर आता आरोही विचारते की काय ग ताई, काय कसला उपाय आहे. तेव्हा आता अर्थ काहीतरी घ्यायला जाते. तर आरोही पुन्हा त्या चित्राकडे बघत असते आणि त्यातील त्या चित्रातील रमा तिची आई आहे. तर तिचा गोड पापा घेत असते आणि रडत असते आणि ती आता चिटकवण्यासाठी काहीतरी देते आणि म्हणते की हे बघ याने हे चित्र चिटकव, म्हणजे तुला तुझी पर्यायी परत दिसेल. त्यानंतर आता अर्थ ही विचार करत असते की अक्षय काकाला मी कसं सांगू की तू हे लग्न करू नकोस. मी कितीही सांगितले पण तो माझं नाही ऐकणार. आता त्याला कसं मनवायचं आणि कोण मात्र त्याला मनवणार. तेव्हा लगेच आता अर्थ विचार करत असते. तर आरोही म्हणते की बघ ना अगं ताई हे चित्र मी जोडलं सुद्धा, बघ ना ते चित्र किती छान दिसतं. म्हणून आरोहीला आनंद होतो आणि त्या चिकट टेपने ती अगदी व्यवस्थित चित्र जोडते. तर तिला इतका आनंद झालेला असतो की आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि अर्थाला म्हणते की हे बघ हा बाबा आणि ही मी आरोही आणि हे बघ ही पर्यायी आणि बघ ना किती मस्त आणि हे बघ ना ताई अगं जर पर्यायी माझी आई असती तर किती मस्त झाले असते. तेव्हा अर्थ म्हणते की आरू हे बघ तुझी आई आहे ती इथेच आहे पाचगणित. आरोहीला खूप असा आनंद होतो. तेव्हा अर्थ पुन्हा तेच म्हणते की आरू तुझी आई आहे इथेच पाचगणित. आरोही इतकी आनंदाने म्हणते की अगं ताई कुठे आहे ती सांग ना ग तुम्हाला. अगं ती कुठे आहे मी तिला खूप शोधलं पण तरी सुद्धा ती अजूनपर्यंत मला नाही भेटली ग. आपल्याकडे तिचा एक पण फोटो नाही ग. तेव्हा आता अर्थ विचार करत असते की आता फोटो कसा शोधायचा म्हणून.
आता अक्षय हा लॅपटॉपमध्ये रोज रमाचा तो एक फोटो बघत असतो, कारण तो आता त्या फोटोकडे बघत विचार करतो की तुम्हाला सोडून गेली त्या दिवसापासून घरामध्ये मी तुझी एकही आठवण, एक वस्तू, एकही फोटो ठेवलेला नाही, पण आज मात्र मी तुला लॅपटॉपमध्ये जो फोटो आहे ती आठवण मात्र इतकी जपून ठेवलेली आहे. आणि हा एक फोटो होता, तो मनापासून मला डिलीट करायचा नव्हता, परंतु मी मनापासून हे ठरवलं होतं त्या दिवशी माझंही तुझ्यावर असणारं प्रेम पूर्णपणे संपेल, त्या दिवशी मी हा फोटो डिलीट करीन. परंतु अगं रमा बघ ना, आज इतकी वर्ष झाली पण तुझ्यावरचं हे प्रेम नाही संपत. तेव्हा आता अक्षय आता हे रमाला त्या फोटोकडे बघत खूप असा रडत असतो, डोळ्यातील पाणी सुद्धा पुसत असतो आणि रमाची आठवण त्याला खूप येत असते. किती काही झाले तरी अगदी रमाचं त्याच्यावर असणारं प्रेम आणि त्याचं रमावर असणारं प्रेम काही अगदी हे कुठेही कमी व्हायला तयार नसते. कितीही इरावतीने आता प्रयत्न केले तरी सुद्धा दोघे शेवटी एकत्र राहणारच असतात. आणि आज मात्र रमाच्या फोटोपुढे आता अक्षय स्वतः हे सर्व कबूल करत असतो. तो कितीही आता रमाला दाखवण्याचा प्रयत्न जरी करत असेल पण तरी सुद्धा त्याचं आता फक्त आणि फक्त अजूनपर्यंत रमावरच प्रेम आहे. फक्त तो रमावर रागावलेला असतो आणि त्या फोटोकडे बघत तो आता म्हणतो की बघ ना रमा, मी अजूनपर्यंत माझ्या लॅपटॉपचा पासवर्ड सुद्धा बदललेला नाही. तर रमा अक्षय हा पासवर्ड म्हणजे असतो तेव्हा आता तो डोळ्यातील पाणी पुसतो आणि स्वतःला म्हणत असतो की रमा पण खरंच तू आता खूप बदलली आहेस, तू मला विसरलीस. आणि तेवढ्यात अर्थाही अक्षयसाठी काहीतरी घेऊन येते आणि ती दरवाजा उघडून आता हे सर्व बघत असते. त्याच वेळेस तिला तो फोटो दिसतो. तेव्हा आता अर्था लगेच म्हणते की काका. तर लगेच आता अक्षय डोळ्यातील पाणी पुसतो आणि तो लॅपटॉप बंद करून घेतो आणि म्हणतो की बोल ना अर्था. त्यावर आता अर्था म्हणते की काका, अरे तुला बरं वाटत का नाही, हे बघण्यासाठी आले होते आणि हे गरम सूप आहे तर ते सुद्धा पिऊन घे बरं. तेव्हा तो अर्थाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो की थँक्यू आणि तो गरम गरम सूप पित असतो. तर आता अर्था मात्र त्या लॅपटॉपकडे बघत असते. तेव्हा आता अर्था ही अक्षयला म्हणते की काका, अरे माझ्या स्कूलमधून ऍक्टिव्हिटी पाठवलेली आहे, एकदा लॅपटॉप वरती चेक करतो की मेल आला की नाही तो बघ ना. त्यावर आता अक्षय म्हणतो की लॅपटॉपवर. तर अर्था म्हणते की हो. तर अक्षय आता मुद्दा म्हणतो की नाही ग बाळा, अगं आता ओपनच नाही करता येणार, अगं नंतर येईन, मी नंतर चेक करतो म्हणून तो लगेच उठतो आणि लॅपटॉप परत कपाटात ठेवून देतो. तेव्हा आता अर्था हे सर्व बघत असते. तेव्हा आता अर्था हे सर्व बघते आणि विचार करते की काका इतका दुःखी काय आहेस आणि त्या लॅपटॉपमध्ये असं काय आहे की नक्की तो मला काही दाखवत नाही. त्या लॅपटॉपमध्ये काहीतरी आहे की ज्यामुळे काका इतका इमोशनल झालेला आहे. तर असा विचार करून ती अक्षयला विचारते की काका, अरे सूप कसं आहे. तर अक्षय म्हणतो की छान झाले. आता हे सर्व काही आता अर्थाला आठवत असते कारण एकदा हे असं घडलेलं असतं. तेव्हा लगेच आता आरोही म्हणते की ताई. तर अर्था म्हणते की अगं आरोही, तुझी आई आहे आणि तिचा फोटो सुद्धा आपल्याकडे आहे ग बाळा. तेव्हा आता हे ऐकून आरोहीला खूप आनंद होतो. आरोही म्हणते की खरंच. अगं अर्था ताई, कुठे आहे ग माझी आई, सांग ना ग ताई, कुठे आहे माझी आई. तेव्हा आता अर्था म्हणते की अगं तुझ्या बाबांच्या कपाटामध्ये, त्याच्या लॅपटॉपमध्ये आहे. तेव्हा आता आरोही थोडीशी नाराज होते आणि आता अर्थाला म्हणते की अगं ताई, पण बाबा मात्र आपल्याला त्याच्या कपाटाला सुद्धा हात लावून देत नाही, मग आता आपण तो लॅपटॉप कसं बघणार बरं आणि त्यामधील तो फोटो. तर अर्था म्हणते की हे बघ त्यासाठी तुला एक नाटक करावं लागेल. तेव्हा आता आरोही विचारते की अगं ताई कसलं नाटक. तेव्हा अर्था म्हणते की हो, आजारी पडण्याचं. आणि हे बघ तू आजारी पडायचं आणि त्याच खोलीमध्ये झोपायचं आणि जेव्हा सगळेजण बाहेर जातील तेव्हा मात्र आपल्याला चान्स मिळेल आणि हे बघ आपण त्यावेळेस कपाटातून लॅपटॉप काढू आणि तुझ्या आईचा फोटो बघू. तेव्हा आता लगेच आरोही विचारते की अगं ताई, पण मी आजारी कसं पडू ते सांग ना. तेव्हा आता दोघेही विचार करत असतात. तेवढ्यात आता अर्थाच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. ती म्हणते की आयडिया आहे माझ्याकडे, चल. तर तेव्हा आता आरोही म्हणते की अगं सांग, लवकर सांग ना. आणि परत म्हणते की अगं पण आपलं ठरलेलं आहे तर आपण कधी खोटं नाही बोलायचं. तेव्हा आता अर्था म्हणते की अगं हो, पण आईसाठी मात्र हे चालेल ना. तर आरोही म्हणते की चल ठीक आहे आणि दोघी मात्र आता व्यवस्थित प्लॅनिंग करत असतात. त्यानंतर आता सकाळ होते आणि आता दोघींच्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे आरोही आता आजारी पडते. अर्था तिच्या शेजारी असते, डोक्यावरून हात वगैरे फिरवत. मालविका तेथेच असते. अक्षय आता तेथे अगदी डॉक्टरला फोन करत असतो की डॉक्टर किती वाजता येताल आणि हे बघा डॉक्टर, मी तुम्हाला पत्ता पाठवलेला आहे, तुम्ही लवकर या असे बोलून आता अक्षय फोन ठेवतो. तेव्हा आता अर्था म्हणते की काका, अरे तू काळजी करू नकोस, आरोही लवकरात लवकर बरी होईल. तेव्हा आता मालविका लढण्याचं नाटक करते आणि आता म्हणते की खरंच मला तर हेच कळत नाही की माझी आरू इतकी आजारी पडलीच कशी. तेव्हा आता आरोही खोकण्याचं नाटक करते. मालविका अक्षय समोर आता आरोहीला अगदी जवळ येण्याचं अगदी नाटक करत असते, परंतु आरोही लगेच म्हणते की लांब हो आणि हे बघ तुम्ही माझ्या जवळ येऊ नका, मला खोकला आणि ताप आहे आणि तुम्हाला सुद्धा खोकला आणि ताप होईल. आणि अक्षयला म्हणते की बाबा, अरे हे बघ मी ठीक आहे आणि हे बघ तू जास्त काळजी करू नकोस. आणि तेवढ्यात अक्षयला चव्हाण सरांचा फोन येतो. अक्षय फोन घेतो. तर चव्हाण सर म्हणतात की देवधर लवकर या, मी तुम्हाला कॅन्टीनच्या सर्व सामानाची लिस्ट मेल केलेली आहे, त्याचा अप्रूव्हल तुम्हाला घ्यावा लागणार आहे. तर त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघा कदाचित मला आज नाही जमणार, माझ्या मुलीची तब्येत बरोबर नाही आणि हे बघा आज मात्र नाही जमणार, स्पष्ट उत्तर देतो. आणि तेवढ्यात इरावती धावतच येते आणि आरोहीला चेक करते आणि अक्षयला म्हणते की काय काय बोलतोस, जमणार नाही म्हणजे. आणि इरावती आता अक्षयला म्हणते की तू जर त्यांना सांगितलं की आरोहीला बरं नाही, मग ती रमा जर येथे आली धावतच इथे उगवलीस तर मग काय करणार आहोत आपण. आणि हळूच ती अक्षयला म्हणते की रमा. तेव्हा अक्षय लगेच आता चव्हाणांशी बोलायला फोन परत अगदी बर धरतो आणि हॅलो असं म्हणतो आणि परत म्हणतो की बरं काही हरकत नाही, मी लगेच येतो आणि हे बघा मला कळतंय महत्त्वाचं काम आहे त्यामुळे मी लगेच येतो. फोन ठेवल्यानंतर आता इरावती म्हणते की अक्षय तू फार काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना तिच्यासोबत, आम्ही घेऊ तिची काळजी. आणि आरोहीला म्हणते की काय ग आणि मालविकाला म्हणते की काय ग मालविका, घेशील ना तू काळजी. तेव्हा आता मालविका अक्षय समोर अगदी इतकं आरोहीवर तिचं प्रेम आहे, तिला आरोहीचा खूप लढा आहे असं दाखवते आणि चेहरा आता अगदी मायाळू करते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ठीक आहे आणि आरोही जवळ येतो, तिच्या कपाळाचा गोडसा पापा घेतो, पर्यंत इरावती आता मालविकाला खुणावते. तर अक्षय आता आरोहीला म्हणतो की हे बघ मी हाफ डे घेऊन येतो, फार वेळ मी तिकडे नाही थांबू शकणार, मी येतो लगेच, तोपर्यंत तुम्ही आरोहीची काळजी घ्या असं मालविकाला सांगतो. तर मालविका म्हणते की अक्षयजी तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. तर इरावती म्हणते की अरे तुझा विश्वास नाही का माझ्यावर. आणि नाही हे पग शाळेच्या वेळेस मला एकदा झोप लागली होती परंतु आता नाही आणि ही आहे ना मालविका मला जागा करण्यासाठी. आणि तेवढ्यात आता लगेच आरोही म्हणते की बाबा. तर अक्षय विचारतो की काय बाळा. तर आरोही हाताला म्हणते की ते चित्र दे बरं आणि बाबा हे चित्र घे आणि प्लीज ते चित्र शाळेमध्ये सबमिट कर. तेव्हा अक्षय म्हणतो की ओके. तर इरावती म्हणते की नीट जा बरं. ते चित्र घेऊन आता अक्षय जातो, त्याचा पाय काही निघत नसतो पण शेवटी जातो. मला आता आरोही आजारी आहे ही माहिती व्हायला नकोय म्हणून तो आता जातो. तेव्हा आता मालविका परत आरोही जवळ येणार तोच लगेच आरोही खोकण्याचं अगदी नाटक लगेच करते आणि त्या मालविकाला
ती आपल्या जवळ सुद्धा येऊन देत नाही. तेव्हा आता मालविका म्हणते की अगं किती खोकतेस. तेव्हा आरोही म्हणते की हो हो अगं मला इन्फेक्शन आहे, त्यामुळे तुला सुद्धा होईल, तू माझ्या जवळ येऊ नकोस, तू जा बरं बाहेर, इथे थांबू नकोस. तर इरावती म्हणते की जर काही लागले कळवा मला, मी येतेच. आणि तेवढ्या तिला एक फोन येतो आणि इरावती फोनवर बोलत बाहेर निघून जाते. तर आता मालविका म्हणते की मी तोपर्यंत हळद दूध घेऊन येते. म्हणून आता सगळेजण बाहेर गेल्यानंतर आरोही आणि आरत्याला खूप असा आनंद होतो. आरता म्हणते की मी दरवाजा लावून घेते आणि आता मात्र लगेच आरताही दरवाजा लावून घेते आणि म्हणजे आरोहीला म्हणते की खरंच तू खूप छान, किती मस्त ऍक्टिंग केली ग. तर आता आरोही लगेच जे काही तिच्याजवळ ते कांदे असतात तर ते कांदे दाखवते आणि ते दोघे आता ते कांदे बाजूला ठेवतात. तर आरोही म्हणते की आईसाठी काही पण, आणि चल आपली आयडिया खूप मस्त होती, पण आता आपल्याला बाबाचा लॅपटॉप शोधायचा आहे, उशीर व्हायला नकोय. म्हणून ते कपाटामध्ये जातात आणि त्यातून तो लॅपटॉप घेऊन परत बेडवर येतात आणि तो लॅपटॉप ओपन करतात. तेव्हा दोघींचाही चेहरा खुलतो, कारण त्यात त्यांना अगदी रमाचा फोटो दिसलेला असतो. दोघींना सुद्धा खूप असा आनंद होतो आणि दोघी आता अगदी खूप खुश हसतात. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय देवधर आता म्हणून हा लॅपटॉप अगदी ओपन होतो आणि त्यात म्हणजे दोघींना इतका आनंद होतो. आणि आता आरोही देवाला म्हणते की देवा माझ्या आईचा चेहरा यात दिसून दे. आणि तेवढ्यात आता जो काही रमाचा पावसात भिजणारा तो फोटो आहे तर तो फोटो मात्र आता आरोही आणि अर्थ बघतात आणि आता मात्र लगेच आरोही म्हणते की ही माझी आई आहे का आरके मॅडम. तर इकडे आता अक्षयने जे चित्र आरोहीचं आणलेलं असतं ते चित्र रमा बघते आणि विचारते की हे चित्र आरोहीने काढलेलं आहे का. तेव्हा आता अण्णा हे सर्व चित्र बघतात आणि अक्षयला विचारतात की अजून सुद्धा तुम्ही आरोहीला समजावून सांगितलेलं नाही का. तर अक्षय म्हणतो की मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करतोय, तिला स्पष्ट सांगितलं आहे की मी आरोही तुला आई नाही म्हणून. तेव्हा आता रमाचे डोळे भरून येतात, तिला खूप वाईट वाटतं, ती त्या चित्राकडे सारखी बघतच असते. त्यानंतर मात्र आता इकडे आरोहीला जेव्हा कळतं की तिची आई कोण आहे तर ती तिच्या आईचे गोडसे त्या लॅपटॉपचे पापे घेत असते. तेव्हा आता लगेच आरोही आरत्याला म्हणते की ताई किती काही झालं तरी मला माझ्या आईला भेटायचं आहे, म्हणून त्या दोघी लगेच आता रमाला भेटण्यासाठी जातात. तर अक्षय घरी येतो परंतु आरोही घरी नसते. तेव्हा आता अक्षय हा पार्थवर खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की अरे अजूनपर्यंत आरोही घरामध्ये नाही, ती कुठे गेली, तुझं लक्ष नव्हते का. तेव्हा आता पार्थ लगेच म्हणतो की अरे आपल्या शाळेच्या ज्या ट्रस्ट आहे ना आरके मॅडम, त्यांच्याबद्दल ती काही ऑनलाईन मला ओपन करायला सांगत होती. तेव्हा आता अक्षयला समजते की आरू नेमका रमाकडे गेलेली आहे. तर तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.